आज आपल्याला तयार करायची आहे नवरात्रीसाठी देवीसाठी कडकणी. त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे 2 चमचे रवा, 1 वाटी गूळ, 1 वाटी गव्हाचं पीठ, 2 चमचे तेल, अर्धी वाटी डाळीचं पीठ, 1 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे, डाळीचं पीठ, रवा, जायफळ पावडर, मीठ, तेल, मळून घ्यायचंय चांगले एकजीव. असं घट्ट गोळा तयार झाला पाहिजे, म्हणजे आपले पीठ छान झालेले आहे मळून. गुळाचे पाणी तयार करून घ्यायचे आपल्याला. 1 वाटी गुळामध्ये 1 वाटी पाणी घातलेलं आहे आणि त्याचे गोड पाणी तयार करून घेतलेले आहे. गूळ 1 वाटी आणि त्यात 1 वाटी पाणी घातलेलं आहे. गूळ फक्त विरघळून घ्यायचा आहे, गुळाचा पाक तयार करायचा नाही. गाळून घ्यायचंय वाटीमध्ये पण. पिठात मिक्स करायचंय आणि मळून घ्यायचंय. झाकण ठेवून 15 मिनिटे पीठ बाजूला ठेवायचे. 15 मिनिटे झालेली आहेत. पीठ आपलं छान मुरलेलं आहे. आता लाटून घ्यायचे. छोटे छोटे गोळे घ्यायचे. थोडंसं पीठ लावायचे. पीठ लावून पातळ लाटून घ्यायचे. अशा प्रकारे कढईत तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. तेलात कडकणी सोडायची. चिमट्याच्या साहाय्याने उलटून तळून घ्यायची. दोन्ही बाजूने तळून घ्यायचे. तयार झाली आपली खुसखुशीत कडकणी. अजिबात तेलकट झालेली नाही. रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.